अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, 31 मार्च 2025 सोमवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। यासाठी स्वामींची विशेष सेवा आपल्याला सुरू करायची आहे। आपल्याला 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे। तुम्हाला नाही जमलं तुम्ही 11 दिवसांची सेवा सुद्धा करू शकता। तर 11 मार्च ते 31 मार्च अशी आपल्याला 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे। आता ज्यांना 21 दिवसांची सेवा जमत नाही त्यांनी 21 मार्च ते 31 मार्च अशी 11 दिवसांची सेवा केली तरीही काही हरकत नाहीये। सेवा करणं महत्त्वाचं आहे। मग तुम्ही थोडीशी करा किंवा जास्त करा, थोड्या सेवेने सुद्धा स्वामी महाराज प्रसन्न होतात। स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पठण। म्हणजे मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितले आहे की 21 दिवसांचं स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करायचंय। तर तुम्ही 21 दिवसही करू शकता किंवा 11 दिवसही करू शकता। तर तुम्हाला माहिती आहे की कोणतेही पारायण किंवा कोणतेही व्रत चालू करण्यापूर्वी तुम्ही स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा मंदिरात जाऊन स्वामींना तिथे एक नारळ आणि खर्डी साखर अर्पण करायचं असतं की तुम्ही महाराजांना विनंती करायची असते की मी ह्या सेवेसाठी ही सेवा चालू करतेय, ह्या कार्यासाठी ही सेवा चालू करतेय, तर तुम्ही ते कबूल करून घ्या असं विनंती करायची असते। आणि तुम्ही ही सेवा संकल्प सुद्धा करू शकता। तर संकल्प कसा करायचा बघा, हातात पाणी घ्यायचं, अक्षता, हळदी कुंकू घ्यायचं, एखादं फूल किंवा तुळशीपत्र घ्यायचं आणि ते सगळं उजव्या हातात घेऊन घ्यायचं आणि तुळशीपत्र टाकायचं। हळदी कुंकू आणि एखादं फूल जे पाण्यात टाकायचं आणि तुम्हाला तुमचं नाव, गोत्र म्हणून तुम्ही कशासाठी संकल्प करत आहात असं आणि मी एवढ्या दिवसांची सेवा करत आहे हे असं बोलून ते पाणी आपण ताटामध्ये सोडायचं आहे। आणि ते उरलेलं जे पाणी आहे ते तुम्ही झाडामध्ये किंवा तुळशीमध्ये टाकू शकता। अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा आहे। संकल्प केलेली सेवा जास्त फलदायी ठरते। त्यामुळे एक वेळ ठरवून घ्या, सकाळची किंवा फक्त दुपारी, सकाळची किंवा संध्याकाळी, फक्त दुपारी 12 ते 12:30 वाचू नका। कारण 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भोजनाची वेळ असते। त्याच्यामुळे आणखी एक सेवा म्हणजे तारक मंत्र। तारक मंत्राची सेवा सुद्धा खूप स्वामींना प्रसन्न करत असते। तर घरात खूप त्रास आहे, चिंता आहे, कटकटी आहे, घरात विनाक्रम पैसा टिकत नाही, आला तरी आरोग्य नीट राहत नाही, मुलांविषयी तक्रारी आहे, पती व्यसन करतो, असे बरेच प्रॉब्लेम्स असतात। तर अशा वेळेस काय करायचं आहे, 21 दिवसात केलेली सेवा खरोखर फलदायी ठरत असते। म्हणून काय करायचं, एक वेळ ठरवून घ्या जेव्हा तुम्हाला निवांत वेळ भेटेल, म्हणजे ही सेवा करताना शांततेत करा। तर काय करायचंय, 21 दिवस एक पेला भरून पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यासोबत म्हणजे ते पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावर उजवा हात ठेवायचा आणि ही सेवा करताना दिवा लावायचे, एक अगरबत्ती लावायचे आणि मग आसन घेऊन बसायचंय आणि त्या पाण्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्राचे 21 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणायचे। तर या 21 दिवसात ही तारक मंत्राची, ही तीर्थाची सेवा नक्की करा। आणि जे उरलेले पाणी असतं आपण सेवा केल्यानंतर ते पाणी तुम्ही घरातील लोकांना द्यायचंय आणि नंतर तुम्ही शिल्लक राहिलं तर तुम्ही घरात सुद्धा शिंपडू शकता, पण शिंपडताना तुळशीपत्र घेऊन शिंपडायचंय। तर या तारक मंत्राचा सुद्धा बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे। तारक मंत्राची सेवा नक्की करा आणि तीर्थ घरातील सर्वांना नक्की प्यायला द्या। घरात सुद्धा जरी थोडं थोडं शिंपडून दिलं तरी पण चालेल। आता तुम्हाला जर 11 माळी श्री स्वामी समर्थ ही सेवा करायची असेल, म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ जपाची सेवा करायची असेल, तर तुम्ही 21 दिवसात तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची सेवा पण करू शकता। 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी स्वामी समर्थ जप अशी सेवा तुम्हाला होत असेल तर तुम्ही तीही करू शकता। किंवा तुम्हाला फक्त 11 वेळा जप करायचं असेल तर अगदी भल्या पाटे उठून 11 माळी जप करा किंवा तुम्ही एक वेळ ठरवून घ्या, 21 दिवसात तुम्हाला जमेल तेव्हा शांततेत ही जपाची सेवा करायची आहे। संकल्पयुक्त सेवा करताना काही नियमांचे पालन जरूर करा। आपल्याला मांसाहार मद्यपान करायचं नाही, या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल घरात खाता तर त्यांना खाऊ द्या, पण जी व्यक्ती संकल्पयुक्त सेवा करत आहे त्या व्यक्तीने मांसाहार करायचं नाहीये, मद्यपान टाळायचं आहे, कोणाला अपशब्द बोलायचं नाहीये किंवा आपल्यामुळे कोणाचं मन दुखवेल असंही बोलायचं नाहीये, कोणाच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी येईल अशाही गोष्टी या 21 दिवसात करायच्या नाहीयेत। या 21 दिवसात कधीच काही घडू देऊ नका, पण या 21 दिवसात या नियमांचं पालन जरूर करायचं आहे। कारण स्वामींना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव अगदी जीवापाड आवडत असतो। स्वामींची एक सेवा अजून म्हणजे गुरुचरित्र पठण। तुम्हाला जर झालं संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण नक्की करा किंवा 52, 53 अध्यायाचे हे पारायण नक्की करा। तुम्ही ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः घरी पारायणला सुरुवात केली
तरी चालेल. 7 दिवस पारायण, 8व्या दिवशी समाप्ती असं तुम्ही पारायण करू शकता. अगदीच तुम्हाला 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय हे 2 अध्याय एक ह्या 21 दिवसात रोज पठण करायचे असेल, ती सुद्धा सेवा स्वामींना खूप प्रिय आहे. किंवा स्वामींना गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठण करणं खूप प्रिय आहे. म्हणून काय करायचं आहे, 21 दिवसात तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची सेवा होत असेल किंवा तारक मंत्राची सेवा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जपाची सेवा होत असेल किंवा तुम्हाला 9वा अध्याय रोज जर पठण करता आला तर 21 दिवसात म्हणजे 11 ते 31 मार्च रोज एक वेळ ठरवून घ्या आणि गुरुचरित्रातील हा 9वा अध्याय रोज पठण करा. संपूर्ण गुरुचरित्र पारायणची पोथी उघडायची गरज नाहीये, कारण हा 9वा अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय छोट्या छोट्या अध्यायांची पोथी तुम्हाला पूजा साहित्य किंवा जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात तिथे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. 21 दिवसात तुम्हाला श्री गुरुचरित्राचं पारायण झालं तर नक्कीच करा किंवा 18वा आणि 14वा अध्याय पठण करायचं असेल तर तुम्ही तीही सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय जर खूप दुःखात असाल, त्रासात असाल, कुठूनच मार्ग मिळत नाही तर 14वा आणि 18वा अध्याय ही गुरुचरित्रातील हे 2 अध्याय म्हणजे जे मेरुमणी मानले आहेत श्री गुरुचरित्राचे म्हणून हे 2 अध्याय जरूर वाचा. प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच गुरुमाऊली काढते. आता तुम्हाला राजऐश्वर्य पाहिजे आहे, हवं आहे, आपल्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहावी, ज्यांना आर्थिक टंचाई खूप आहे, तुमच्या घरात पैसा टिकून राहावा, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर 21 दिवसात रोज श्री गुरुचरित्रातील तुम्हाला 9वा अध्याय पठण करायचं आहे. तर आता श्री गुरुचरित्र पारायणची संपूर्ण पोथी उघडायची नाहीये. तुम्हाला 9वा अध्याय वाचायचा असेल किंवा 14वा किंवा 18वा अध्याय तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळतं किंवा जिथे धार्मिक पुस्तक मिळतं तिथे भेटून जाईल. अगदी 10-12 रुपयाला मिळतं. तिथे तुम्ही जरी घेऊन आलात तरी चालेल. तर 31 तारखेला गुरुमाऊलींचा प्रकट दिन आहे म्हणून आपल्याला विशेष सेवा सुद्धा करायची आहे. मी तुम्हाला जेवढ्या सेवा सांगितल्या तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या करा, कारण तिळभर सेवा आणि डोंगरा एवढी सेवा सर्व सेवा गुरुमाऊलींना आपल्या स्वामींना प्रिय आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.